झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. हे का आणलंय तुम्ही? हे झाडू कारण मी वाड्यात सतत झाडू मारत असते, त्यामुळे मी हे झाडू तुमच्यासाठी घेऊन आले. वा वा, प्लीज प्लीज दे प्लीज. एक पण मला माझ्यासाठी का घेऊन आलीस? अरे तू तुझ्या अभिनयामुळे एवढा पसारा जे केलायस ना त्याला साफ करायला घेऊन आली. घे 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 ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे रसिका, ओके ओके. बापरे, संस्कृती तू ही दुर्बीण का बरं घेऊन आली असशील? ही दुर्बीण नाहीये, मग फुंकणी आहे. फुंकणी. कुंकणी का घेऊन आली आहेस? मला का? कारण की मी ना तुम्हाला आत्तापासून नाही बघत आहे, फू बाय फू पासन बघत आहे. इसको बोलते फॅन, इसको बोलते फॅन. समजा. रमशा तू काय घेऊन आली आहेस? दादा हे काय ना, बैलाशी माझं नातं खूप चांगलं झालं होतं गावात. मला बैलांना कंट्रोल करायला आलं होतं, सगळे मोहीम मी बैलाशी जिंकले. तर हे मी तुझ्यासाठी नाही आणले, तुझ्या बायकोसाठी आणले. आता कुठे वापरायचं ते त्यांना माहीतच असेल ना. कंट्रोल. अरे तू काय बरी आहेस ना. आणि तू काय घेऊन आली आहेस अंकिता? दादा हा, हे ना शेण आहे, ठीक आहे. तुला आठवते आपण पहिली मोहीम केलेली, म्हशीचं दूध काढलेलं? हो हो हो, आठवतं ना. मी पहिला दिवस होता आणि मी आलो होतो. हा, तेच तेच त्या दिवशी मला सजा मिळालेली आणि तू मिसिंग झाला. तर मी त्या दिवशी विचार केला, जेव्हा दादा भेटेल तेव्हा मी शेणची सजा तुझ्यासोबत करेन. तर प्लीज. गुड आयडिया, प्लीज गुड आयडिया. बरोबर आहे. शेण खुली की मैं खुली, शेण खुली की मैं खुली, शेण खुली की मैं. खरंच माझ्या बरोबर तुमच्यासाठी चांगलंय. तर अंकिता तुझ्यापासून सुरू कर. अरे दादा यार, मीच का दरवेळी? तुला कळेल का तुझ्यापासून? कारण हा शब्द तसा आहे म्हणून. हा, तू त्याला त्याचा अर्थ सांगायचा आहे. बेन बेन बेलन. बेन बेन आपण नाही म्हणतो. काय बेन आहे ते? बेन बेन म्हणजे कोणाची? ए बेन काय करते असं बेन. तू महाराष्ट्रातल्या गावात होतीस का गुजरात मधल्या? बेन 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 तर एक नाव आहे ना मुलाचं. ए बेन. हा, बोल बोल बोल, अजून बोल. थोडं क्लिअर, अजून क्लिअर कर. मला धडपण येत आहे. बेन म्हणजे ते ना आपण पेंटन. हा हा, तू जवळ आहेस, तू जवळ आहेस. पेरणी करतात ना, म्हणजे आता माझ्या नानीचं जसं भाऊ काय भुईमुग भुईमुग. बेन बेन ते ना. नाही नाही, ते शेंगदान शेंगदान वगैरे असेल. बेन बेन असं नाही, जे ते आपण पेरणी करतो त्याला काय म्हणतात? पेरणी म्हणतात त्याला. दादा एक हिंट द्या ना. हा, पण ह्याच्याशी रिलेटेड आहे, शेतीशी रिलेटेड आहे. शेती. ओके. बेनतो आपण. बेन शेतात बेनतो. अच्छा, म्हणजे उद्या एखाद्या चांगल्या गायकानं तुला प्रपोज केलं तर करशील लग्न? गाण्यावरच अवलंबून आहे सगळं. सगळं गाण्यावरच अवलंबून आहे. आता तर आहे. अच्छा ठीक आहे. पण सर, मी एक गाणं गाऊ इच्छितो आत्ताच्या आत्ता. अरे अरे, जर का गाण्यावरच सगळं असेल तर साहेब माझं लग्न खोळंबलंय सर. 7 वर्ष झाली मी प्रयत्न करतो. आई शपथ सांगतो, आज एक जमलं तर जमू दे साहेब. काय आहे चान्सेस? ते ऍक्च्युली नाही चालणार. ते एवढे पसारा करतात. मला थोडस ओसीडी आहे हो. नाही, हे काय झालंय, जेव्हा जेव्हा कोर्ट होते ना आमचं, तेव्हा तेव्हा आम्ही ते हाऊस क्लिनिंग वालेच बोलवतो. त्याच्याशिवाय होत नाही. प्रत्येक वेळ ठरलेलं असतं. मला ना बनायचं यांचं. हे बघा, तुमच्या केसवर मी निर्णय देतो आता. माझा निर्णय असा आहे की अंकिताने ताबडतोब लग्न करावं. म्हणजे हे जे काही मजनू गावागावात फिरून राहिलेले आहेत यांचा हार्ट ब्रेक होईल आणि ते कामाला लागतील आणि आपला देश पुढे जाईल. पुढचा आरोप सांगा, कोणावर आहे? यानंतरचा आरोप करताना मला अत्यंत दुःख होत आहे साहेब. का? कारण ह्या पुढचा आरोप मी करत आहे संस्कृती ससा हिच्यावर. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांनी कोंबडी पकडणारा ससा बघितला. कोंबडी पकडणारा ससा आम्ही पण बघितला. हो, आम्ही पण बघितला. ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये ससा हरला होता, तरी सुद्धा तुम्ही
स्वतःचं नाव ससा ठेवलं? असा कसा तुम्ही गुन्हा करू शकलात मॅडम? ससा? सगळे असेच म्हणतात, ससा तू असा कसा. तर मी सांगते, त्या शर्यत ससा का हरलेला? का हरला होता ससा सांगा प्लीज. कारण की तो आळशी होता. म्हणजे तुम्ही पण आळशी आहे? तसं नाहीये, म्हणजे ते एक बाजूची गोष्ट आहे. पण मी ससा माझं नाव का ठेवलं, कारण की मला ती जी आपली स्टोरी आहे ती मला रिराईट करायची होती. मला असं दाखवायचं होतं की हा ससा आळशी नाहीये, हा झाडू पण काढतो, शेण पण सारवतो, कोंबड्या पण पकडतो, म्हशीचं पण दूध काढतो, टाक 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 टाक. हा ससा कासवाशी तर काय कोणाशीच नाही हरणार. म्हणून माझं नाव ससा. नाही साहेब, जज साहेब, मला हे सांगायचंय की ह्यांनी हे प्रूव्ह करून दाखवलं तेव्हापासून सशांची पैदास कमी झाली आहे साहेब. ससे घाबरलेत. हे एवढं जर काम करायचं असेल तर आम्ही जन्मालाच येत नाही. रसिकाजी, मला तुम्हाला विचारायचंय की काय कारण असेल की तुम्ही इतरांवरती जळता? अरे माझाच पाय जळलाय, मी काय इतरांवर जळणार? इमोशनली ब्लॅकमेल करण्याची गरज नाही, तुमच्यावरती आरोप आहे. अरे यार, तुमच्यावरती आरोप आहे की तुम्ही इतरांवरती जळता आणि नुसतं जळत नाही तर लोकांचे कपडे तुम्ही जाळता. ओह माय गॉड. लोकांचे घेतलेले कपडे तुम्ही जाळता आणि मग परत करता. हे खरं आहे का? अरे पण मी जाळले, पण मी त्यांना परत साडी पण दिली आहे. मी दिलंय सर. तुम्ही मला घाबरवताय. तुमच्यावरती गुन्हा आहे की तुम्ही ती साडी जाळलीत. खरे आहे की नाही? हो किंवा नाही याच्यात उत्तर द्या. काय बोलू? हो. 500 रुपयाला रस विकते ही बाई, 500 रुपयाला दाढी करायला लावते ही बाई, 2000चा चहा विकते ही बाई. ह्या बाईने गावाला किती लुटलंय सर, किती नुकसान झालंय त्या गावचं. अरे बापरे, म्हणजे एवढं प्रकरण आहे हे? एक्झॅक्टली. ते बरोबर आहे हो. पण मी हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होतो, आता सगळंच केलंय. पण सर मी त्यांना एंटरटेनमेंट पण दिलंय. म्हणजे 500 रुपयाचा जरी चहा विकलाय ते मी नाचता नाचता दिलंय, गाणी गाता गाता दिलंय. असंच नाही मला 500 रुपये मिळालाय. तर त्याच्यात मी माझं टॅलेंट पण दाखवलंय तिकडे. आणि प्लीज. दाढीचे किती 500 रुपये घेतले? दाढीचे मी थोडे 1000 घेतले. थोडे. आता काय करणार आहे? दाढीचे 1000 घेतले बहिण. आणि अशा माणसाची दाढी केली ज्याला दाढीच नव्हती आणि त्याला परत तरी मला 1000 दिले. पहिला दादाच्या प्रेमाने झाला, पहिला दादाच्या प्रेमाने झाला, काहीच केलंय बा, अरे काहीच केलंय बा. ही पोलिसा झुक तुपाचे लिहिला मावरात लागलंय ना. ही पोलिसा झुक तुपाचे लिहिला मावरात लागलंय ना. पहिला दादाच्या प्रेमाने झाला, पहिला दादाच्या प्रेमाने झाला, कालीच केलंय बा, हे कालीच केलंय बा. ती पोलिसा झुक तुपाचे लिहिला मावरात लागलंय ना. ती पोलिसा झुक तुपाचे लिहिला मावरात लागलंय ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.